झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोखोक मध्ये आपलं स्वागत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सामना या मुखपत्रामध्ये दिलेल्या दीर्घ मुलाखतीतून काही महत्त्वाचे संकेत दिले। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न दोघांना एकत्र बसवून विचारा असं उत्तर त्यांनी दिलंय। त्याचवेळी मनापासून शिवसेनेत येणाऱ्या कुणाचंही स्वागतच असेल असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या ग्रीन सिग्नलला मनसेकडून सुद्धा ग्रीन सिग्नल मिळणार का? केवळ राज आणि उद्धव ठाकरेंना वाटलं म्हणून दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील का? जर असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमके काय बदल होतील, काय उलथापालथ होईल? आरपीआयचा अशा एकत्रीकरणाला का विरोध आहे आणि एकत्रीकरणाच्या सध्या सुरू झालेल्या चर्चांमधून नेमके कुठले राजकीय संकेत मिळत आहेत यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया सामना संपणार की रंगणार या खास कार्यक्रमात। आणि सुरुवातीला आपण बघूया आजचा रोखोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंचं आमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारावं का? या प्रश्नावर रोखोक मत मांडण्यासाठी तुम्ही www.facebook.com/झी24तास वर जाऊन तुमचं मत नोंदवू शकता। त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या विषयावर काय कौल दिलाय। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हरीश रोगे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण, नमस्कार। त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आरपीआयचे ज्येष्ठ नेते आणि त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। आपण चर्चेची सुरुवात करणार आहोत संदीप प्रधान यांच्यापासून। संदीपजी, आज सकाळी सामन्यामध्ये ही बातमी आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात जो लोकप्रिय प्रश्न आहे गेल्या काही वर्षांतला, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, तो प्रश्न पडलेला आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सध्या जे आमंत्रण दिलेलं आहे त्याची काय पार्श्वभूमी असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामागे नेमकं काय राजकारण आहे, काय काय कारण आहेत? उद्धव ठाकरे यांनी आज जो काही हात पुढे केलेला आहे मनसेच्या पुढे, तर मला असं वाटतं की महापालिका निवडणुकांनंतर खुद्द राज ठाकरे यांनी कृतीतून शिवसेनेच्या पुढे हात केला होता। म्हणजे ठाण्यामध्ये जेव्हा 3 आमदार शिवसेनेचे जाऊन त्यांना भेटले होते राज ठाकरे यांना, तेव्हा राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला होता आणि मला असं वाटतं की त्याच वेळेला त्यांची अशी अपेक्षा होती की त्याची परतफेड शिवसेना नाशिकमध्ये करेल, पण ती केली गेली नाही। त्याकडे मी नंतर येतोच, पण त्यापूर्वी मी काही गोष्टी लक्षात आणून देतो की मागच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये जवळपास 24 जागा अशा आहेत की ज्या मनसेमुळे शिवसेना भाजप युतीच्या गेलेल्या आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा एक फार महत्त्वाचा आकडा आहे किंवा हा एक महत्त्वाचा विषय आहे। दुसरं असं आहे की शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यामधलं जे अंतर आहे मतांचं ते 7.24% आहे आणि ह्या म्हणजे आघाडी ही 7.24% अधिक मतं मिळवली होती आणि त्याच्यामधली 4-4.5% मतं जी आहेत ती मनसेनी घेतल्यामुळे युतीला फटका बसला होता। ही एक दुसरी महत्त्वाची आकडेवारी आहे। त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका अगोदर झाल्या, विधानसभेच्या नंतर झाल्या। लोकसभेच्या निवडणुकांचे जेव्हा निकाल लागले तेव्हा आकडेवारी अशी होती की 122 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युती ही आघाडीवर होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे 130 विधानसभा मतदारसंघात होतं। अंतर काही फार नव्हतं, पण विधानसभा निवडणुकीत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदम 24 मतदारसंघात फटका बसला आणि अनेक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे भाजपचे मोहरे जे काही धारातीर्थी पडले त्याचा फटका बसला आणि अवघ्या 5,000 मतांनी विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने गमावलेल्या जागा 9 आहेत आणि भाजपने गमावलेल्या जागा 8 आहेत। तर ही सगळी आकडेवारी लक्षात घेता आता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना असं वाटतं की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली जर एक महायुती झाली, त्याच्यामध्ये मनसे आली तर निश्चितच त्याचा फायदा होईल। पण मागच्या महापालिका निवडणुकांच्या वेळी जे काही राज ठाकरे यांनी जो हात आपल्या कृतीतून पुढे केला होता त्याला ज्या पद्धतीचा प्रतिसाद शिवसेनेकडून मिळाला तो बघता
आता ही शिवसेना भाजप युतीची गरज आहे की त्यांना असं वाटतं की ह्या मनसेने आपल्या बरोबर यायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आता राज ठाकरे त्याला कसा प्रतिसाद देतात हे खरोखरच थोडं बघणं उत्सुक आहे. कारण आज ज्या पद्धतीने त्यांनी त्या विषयाला स्पर्श सुद्धा केला नाही आणि ते म्हणाले की थांबा, तुम्हाला खाऊ द्यायला वेळ आहे, अजून पत्रकारांना आम्ही खाऊ द्यायला वेळ आहे. तर मला असं वाटतं की राज ठाकरे आता थोडी सत्वपरीक्षा बघतील आणि तात्काळ चर्चेला बसतील असं मला वाटत नाही. अगदी आज दादांचा दिवस आहे, दादूचा दिवस नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरे म्हणालेले होते. त्यामुळे राज ठाकरेंनी स्पष्टपणे नकार दिलाय किंवा हा प्रस्ताव धुडकावून लावलाय असं तरी सध्या चित्र दिसत नाहीये. त्यामुळे शक्यता दोन्ही आहेत. भविष्य काळामध्ये राज ठाकरे कुठल्याही बाजूने निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये डांगळे सर, एक बेरजेचं राजकारण उद्धव ठाकरे करू पाहतायत असं संदीप प्रधान म्हणतायत. ज्या प्रकारे आकडेवारी येते आहे, युती कमी पडते, मनसेच्या जागा जर बघितल्या तर त्या आघाडीच्या खूप जवळ जाणार आहेत एकत्र केल्या तर. अशा परिस्थितीमध्ये हे बेरजेचं राजकारण उद्धव ठाकरे करतायत आणि त्याला राज ठाकरेंनी प्रतिसाद द्यायला पाहिजे असं तुम्हाला का वाटत नाही? पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे किंवा त्यांची मनसे हा पक्ष जर महायुतीत आला नाही तर महायुतीला फटका बसेल हे गृहीत तत्वच मुळात मला चुकीचं वाटतं. कारण मनसे किंवा राज ठाकरे जी मतं घेतील ती जसं शिवसेनेची असतील तशी ती काँग्रेस राष्ट्रवादीची देखील असतील. कल्याण डोंबिवलीमध्ये याचा आपल्याला प्रत्यय आला होता. दुसरी गोष्ट, आमचा विरोध असण्याचं जर उद्धवजी आणि बाकीचे लोक जर प्रयत्न करत असतील, त्यांची इच्छा असेल तर विरोध असण्याचं कारण नाही. राज ठाकरे यांना आमचा विरोध असण्याचं हेच कारण की आमच्यावर टीका केली किंवा आमचे नेते रामदास आठवले वगैरे राजकीय टीका केली तर ती टीका सहन करण्याची झी 24 तास एक पाऊल पुढे.